नमस्कार मंडळी. तर आज दुपार झालेली आहे आणि आज भरपूर वेळ झालेला आहे. आज मला जेवायला इतका उशीर झाला. तर चला, ही गरमागरम लुसलुशीत गव्हाची चपाती आहे आणि आता दुसरा मेनू आहे, हा शिळा भात आहे आणि तो तव्यामध्ये परतलेला आहे, म्हणजे जरा गरम केलेला आहे आणि तो आपण थोडाच घेत आहे. तर आता बघूया. तर मंडळी, सांगायचं हे विशेष आहे की तुम्ही माझे 100 सबस्क्राईब पूर्ण केल्याबद्दल मी तुमचा मनापासून मनापासून खूप आभारी आहे आणि यापुढचे 900 सबस्क्राईब तुम्ही मला पूर्ण करून द्या, म्हणजे मी अजून तुमचा आभारी राहील. तर ही आहे कुर्मा टाईप आमटी. ही आधीच घेतली होती त्यामुळे मला माहित नाही. आणि ही आहे बेसनाचा पत्रावडा, बेसनाचा चिल्ला, बेसनाचा अजून काहीतरी नाव आहे त्याला. तर हे प्रोटीनचा सोर्स असल्यामुळं आपण घरात सांगितलेलं काही ना काहीतरी, ऑमलेट नसेल तर बेसनाचा पत्रावडा करा. ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं की एकदम कुरकुरीत होतो. त्यामुळं बेसनाच्या पत्रावडा टाळूला चिकटत नाही, म्हणजे बेसन चिकटत नाही खाताना. तर त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं. आणि हे माझ्या आवडीचे गुलाबजामुन. तुम्हाला गुलाबजामुन आवडतात का ते मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडतात गुलाबजामुन, पण मला पॅकेटमधले गुलाबजामुन अजिबात आवडत नाहीत. तर मला खवा, घरगुती खवा आणून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेले गुलाबजामुन आवडतात. त्यामुळं मला पॅकेटमधले गुलाबजामुन आवडत नाही. त्याचा एक काहीतरी वेगळा स्मेल येतो, त्यामुळं मला ते अजिबात आवडत नाही ते. त्यामुळं घरात खवा आणून केलेले गुलाबजामुन आवडतात. तर बघा, मी आज किती गुलाबजामुन खाल्लेत. 10 गुलाबजामुन मोजून घेतलेले आहेत, म्हणजे आता कॅलरीज माझ्या शरीरात भरपूर जाणार आणि मी जाड होणार. तर नाही, आपल्याला खूप कष्ट करायचे आहेत आणि राबायचं आहे आणि हे कॅलरीज जाळायचे आहेत. तर चला मंडळी, तुम्हाला गुलाबजामुन आवडतात का मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही गुलाबजामुन कशा पद्धतीत बनवतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, जेऊया. थँक्यू.